तुला काय यायला वाचू द्या मोठा बाई माणूस बघत जा ना भाऊ, धक्का मारला ना तू. एवढं लिहिलंय म्हणून निबंधच लिहिला ना. काय रे, ही गर्दी कसली इकडे? कशाला जमलं तुम्ही इकडे लोक? अरे त्या बोर्डवर काय लिहिलंय? मामा अहो ते परशु थांब थांब. हे बघ यांच्या नादी लागून ना काही उपयोग नाहीये. हो ना, यांच्यामुळे सोसायटीतल्या माणसांवर हल्ले व्हायला लागलेत. इतके दिवस सोसायटीत बाहेरच्या माणसांपासून सिक्युरिटी म्हणून वॉचमन ठेवत होतो. आता सोसायटीतल्याच माणसांमुळे धोका निर्माण झालाय. अरे भीती वाटायला लागली आहे. हो ना. हे बघा, चला चला आपण जाऊया. चला. हा हो ना, चला चला निघूया. ए चला 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 चला, अरे चला चला, आपण काय कामाला जा. यांचं रोजच आहे. चल ऑफिसला जायला उशीर होतो यार. चला चला. मग मला काय म्हणायचं का बाबा, काय लिहिलं याच्यावर? आपल्या घराबद्दल बोलत होते ना सगळे. यायले नाही वाचतायत, मी वाचून दाखवू का तुम्हाला? वाच वाच वाच. मी अनिश माझगावकर, 1 नंबरचा गाढव आहे. मला अक्कल नाही, मी खूप चुकीचा वागतो, कालही वागलो, तर मी सगळ्याची जाहीर माफी मागतो बा. लिहिणारा अनिश माझगावकर. असं लिहिलंय? हो ना. पहा बरं, म्हणजे भाऊजी पोरानं चूक केली आणि ती मान्यही केली की बाबा मी चूक केली म्हणून. पहा बरं किती प्रामाणिकपणा, पहा बरं त्याचा. म्हणून मला असं वाटते भाऊजी की तुम्ही त्याला झिडकारू नका. म्हणजे जवळ घ्या बाप म्हणून. आमचं पहा बरं, आमच्या पोटात इतली माया आहे, पण आमच्या पदरात त्यानं लेकरूच नाही दिलं. तुम्हाला दिलं त्याचा सांभाळ करा, त्याला जवळ घ्या, त्याच्यावर राग मानू नका, असं मला वाटतं. हे त्या बिचाऱ्या भैरवीला त्याला समजावायला सांगा. तो चुकीचा बोललाय तिला, तेव्हा त्याला क्षमा करण्याचा हक्क किंवा न करण्याचा हक्क फक्त तिलाच आहे. आणि हे पुसून टाका बोर्ड पहिला. सांभाळून जा भाऊजी. तुम्ही काय मी फिरला का डोका बेका? तू म्हातारा काय पण सांगेल आणि चालली पोचायला. नाही का? राहू दे इथे. नाही ना लागत तुला काय करत चाल तू. निलिमात्या, निलिमात्या. काय गो भैरवी? मी जरा बाहेर जाऊन येते. हा भैरवी लवकर या, पण मला मोदकाला तुझी मदत लागणार. मला ते नाही काही जमत. आत्या तुम्ही बघा कसं करायचं ते. अगं पण तुला त्याच गोष्टीचा बिझनेस करायचा आहे ना? नाही माहित मला बिझनेस करायचा आहे का नाही, कारण माझ्याकडे आता भांडवल नाहीये, जागा नाहीये आणि त्यासाठी लागणाऱ्या ऑर्डर्सही नाहीये. आणि मुळात माझ्या बिझनेसमुळे प्रॉब्लेम्सच जास्त निर्माण होतात. तर त्यामुळे बघू. भैरवी सुनबाई ऐक ना. सुनबाई गपना काय थांबायला जाऊ दे ना. मला ना ते गुड फॉर नथिंगचं फिलिंग येऊन राहिलं. काय आहे ते गावाकडे कसं आपण पापड आणि कुरड्या वाळत घालत बसून राहतो, तसं हा बोर्ड. हा याची राखण करा. काय तुमच्या डोक्यात आलं मला समजून नाही ऐक ना, राहिलं. सुद्धा ना ऐक ना, मी काय म्हणतो, राखण केली ना पापडाची की पापड मिळतो की नाही खायला आपल्याला. मग येतो. आता मोठा पापड मिळणार आपल्याला. काय एक तर माया डोसकं ना फिरलं. तुम्ही मला समजेल असं बोलत जा. नाही मी काय कोणाला असेल का काय माहिती बाई. अरे उघड ना बाप्पा. नवीन गाडी दिसते ना, चकचकीत गाडी आहे. वा, वा, वा. बाप्पा मोठा माणूस, श्रीमंत माणूस असणार कोणतरी. मोठा माणूस. हा बाबा गाडी वा वा.
मी राजन सुकटणकर. मी राधा सरकटे. आम्ही किसनराव जगनराव सरकटे. नाईस मीटिंग यू. हा चालेल. मी माझगावकरांकडे आलोय. इथेच राहतात ना? हो का? हे काय पहिल्या माळावर राहतात? हा बरं, कोणाला भेटायचं आहे? ते मी बघतो. थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन. थँक्यू. कोण आहे ते? आले कुठेतरी बघितल्यावर वाटतं ना. अहो हातो ना तो नाही का स्पर्धेत प्रमुख पाहुणा म्हणून आलेला, ह्याच्या हातून दिलं ना ते 10 लाखाचं बक्षीस बापा. तो काय? हा तुम्ही म्हटलं होतं ना पापड मिळणार मोठा, तर हात पापड आहे हा. गाडी मोठी आहे. हा, तर चला. आले आले. मी राजन सुकटणकर. सुकटणकर फूड्स ती माझी कंपनी. हा हा. मला ऍक्च्युली भैरवी माझगावकरांना भेटायचं आहे. हो या ना, हे भैरवीचंच घर आहे, या. या बसा, मी पाणी आणते. बस. या. हो थँक्यू. भैरवी नाहीये खरं तर घरात. त्याला काय होतं? आम्ही आहोत ना. मी किसनराव जगनराव सरकटे आणि माझी ही सुविद्य पत्नी राधा किसन सरकटे. आम्ही सासरची मंडळी ना भैरवीच्या. प्या पाणी, प्या पाणी, प्या. तुम्हाला सांगतो मी ना, तुम्हाला ओळखलं एकदम. तुम्ही तेच ना ते भैरवीला 10 लाखाचं असं बक्षीस दिलं ते. काय भारी भाषण केलं तो का? मी पण होती ना तिथं. मला का सांगता? मी चहा देऊ का तुम्हाला? घोटभर चहा चांगला असा. नो नो थँक्यू. ऍक्च्युली भैरवीची भेट झाली असती तर बरं झालं असतं. मी फोन ट्राय करत होतो पण त्यांनी उचलला नाही, मग घरी यावं लागलं. ते काय झालं, त्या आमच्या भांडणामध्ये तिचा फोन असा आपटला गेला. ते तिच्या हातातून फोन पडला आणि फुटला. ती गेलीये म्हणजे दुरुस्त करायला, येईल ती. तुम्ही बसून घ्या, बसून घ्या. मस्त म्हणजे काय पंखा बिंका एकदम शांत, काही टेन्शन बिन्शन घ्यायचं नाही. हा मस्त आरामात बसा. भैरवीकडे काय काम होतं तुमचं? ऍक्च्युली मला एक ऑफर द्यायची त्यांना. ऑफर का? वा वा वा. मी खरं सांगतो, मला पण तुम्हाला एक ऑफर द्यायची. तुम्हाला? हा हा हा. काय मला ना तुमच्या कंपनीत कामाला ठेवा. काय तुम्हाला कामाची गरज आहे. आणि लेडीज स्टाफ पाहिजे असेल तर मला इच्छा. नाही थांब ना, मला आत घुसू दे ना, मग तुले घेतो. चालेल तसं करा. आणि म्हणजे आणि काय नाही, म्हणजे आता कामाला ठेवलं की मग पगार द्या ना मला. म्हणजे कसं गावावरून आलो ना, इथे किती दिवस राहणार, बाहेर राहायचं तर पैसे लागतात, त्यासाठी पगार द्या. पण नक्की ऑफर काय आहे? हीच ऑफर आहे. काम द्या, पगार द्या. काम द्या, पगार द्या. हीच ऑफर. ओके ठीक आहे. तुम्ही एक काम करा, तुमचा CV माझ्याकडे पाठवून द्या. नाही नाही, असं 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 कोणाच्या दुसऱ्याच्या घरात जाऊन असं वस्तू नाही मागायच्या. की टीव्ही काय पाहिजे तुम्हाला? तुम्हाला सांगतो, टीव्ही आम्हाला महत्वाचं आहे. का बाबा, ही बघून ना डान्स करते. हा, ते रील बनवा लागते ना मला. यू मस्ट बी जोकिंग. हो खरंच नाही. TV नाही, CV म्हणजे करिक्युलम. तर भैरवीला काय ऑफर देणार होता तुम्ही? कसली ऑफर? हा ऍक्च्युली काय आहे की त्यांचं जे सिग्नेचर प्रॉडक्ट आहे ना, ते मला हवं होतं. म्हणजे माझी मीटिंग आहे उद्या सकाळी, सो मी ते मीटिंगमध्ये प्रेझेंट करेन आणि मग बिझनेसबद्दल बोलता येईल त्यांच्याशी. सो आज रात्रीपर्यंत जर का पोहोचवता आलं माझ्यापर्यंत तर. काय टेन्शन घेता? नका टेन्शन घेऊ. तुम्हाला सांगतो, आमची भैरवी बाबा कामच करत होते. रात्री झोपत नाही ना ती. मी भैरवीला तुमचा निरोप देते. हा ओके. पण भैरवीकडे तुमचा फोन नंबर आहे का? जस्ट मोमेंट. हे बघा, हे माझं कार्ड आहे. हे बघा. ओके, त्यावर माझा नंबर आहे.
त्यांना कॉल करायला सांगा. हो देतो ना, मला काय काम आहे, मी हे देणार दिले, पण कसं माहिती ना, हे कार्ड द्यायचे 10 रुपये लागतात. सेन्स ऑफ ह्युमर, नाईस. ओके. बाय द वे, हे अनिश माजगावकर म्हणजे? मी अनिश माजगावकर, भैरवीचा नवरा. मिस्टर राजन सुखटणकर, मी अनिश माजगावकर. तुम्ही बोलू शकता माझ्याशी. नाही, बोलणं झालंय आणि मी यांच्याजवळ निरोप दिलाय. निरूप? ओ माय गॉड, म्हणजे तुम्ही स्वतः, आय मीन मिस्टर राजन सुखटणकर स्वतः निरोप घेऊन भैरवी माजगावकरच्या घरी? वाव. मी ऍक्च्युली माझ्या पोटेन्शियल बिझनेस पार्टनरच्या घरी आलोय. मी कॉल करायचा ट्राय केला त्यांना, पण त्यांनी फोन उचलला नाही, त्यामुळे ऍड्रेस शोधावा लागला आणि यावं लागलं. एनी प्रॉब्लेम? नो 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 प्रॉब्लेम एट ऑल. आय एम जस्ट सरप्राइज्ड. गुड. मला आवडतं सरप्राइजेस द्यायला. म्हणजे कसं आहे, एखाद्याला ऑफ गार्ड पकडता येतं. आणि मला सरप्राइजेस अजिबात आवडत नाहीत. आय लाईक टू बी प्रिपेअर्ड. सिक्युअर वाटतं. माझ्यामुळे तुम्हाला इन्सिक्युअर व्हायची गरज नाही मिस्टर अनिश माजगावकर. इन्सिक्युअर? नाही नाही नाही, मला खात्री आहे हो. अहो तुम्ही कुठे, मी कुठे. बट जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी, तुम्हाला भैरवी बरोबरच का बिझनेस करायचा आहे? प्रॉडक्ट. मला फक्त प्रॉडक्टमध्ये इंटरेस्ट आहे. मग ते भैरवीनी देव किंवा दुसऱ्या कोणी, डझंट मॅटर. मला असं वाटलं की भैरवी माजगावकर मला ते प्रॉडक्ट चांगलं देऊ शकतील, म्हणून मी त्यांना शोधत इथे आलो. आय गेस मी फोनच करायला हवा होता. माझं चुकलं, माय बॅड. नो नो, इट्स कम्प्लिटली फाईन. डोंट वरी, मी सांगतो तिला. ओके. अजून एक गोष्ट तुम्ही बोललात की प्रॉडक्ट मध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे. मग समजा जर तो प्रॉडक्ट मी बनवला तर चालेल? वाय नॉट? चालेल. वाव, दॅट्स अमेझिंग. मग यापुढे आपण दोघं बोलूया प्रॉडक्ट बद्दल. म्हणजे काय, भैरवीचा फोन लागला काय, नाही लागला काय, विल बी इन टच. या, थँक्यू. एक्सक्यूज मी, मिस्टर सुखटणकर. माझा नंबर नाही घेतला तुम्ही? राईट. जस्ट अ मोमेंट. अरे देवा. अरे ए जना उठ उठ. झोपलाय काय? ओ तोरणे, उठा उठा. जना उठ. काय देसाई, काल पार्टी झाली, तुम्ही कुठं होतात? हो ते सोडा. तोरणे, हो गप बसावं देसाई. एक तर सकाळी घरी आलोय, ते पण त्या दूधवाल्या बरोबर. तोरणे, अहो ते सगळं विसरा. आपल्या सोसायटीत कोण येऊन गेलं माहितीये का तुम्हाला? तुम्ही आता त्या एखाद्या नटीचं नाव घ्याल तरी मला काही जाग नाही येणार आता. येऊन कोण येणार आहे? हा नाही, आपल्या सोसायटीत एवढं मोठं तरी कोण?
विसरलात? ते माझगावकर. काय त्या माजगावकरांकडे ना फक्त वजन असलेली माणसं येऊन जातात. ते समाजात स्थान असलेलं कोण येणार आहे त्यांच्याकडे? ओ आहेत कुठे तुम्ही? राजन सुकटणकर, CEO ऑफ सुकटणकर फूड्स. ते येऊन गेले आपल्या सोसायटीत. काय होय. माझगावकरांकडे? मग ए, हा, भैरवीला पार्टनर करून घेणार आहेत ते. काय कोणी सांगितलं? सातपुते बोलले मला. त्यांना सगळं माझगावकरांच्याकडचं ऐकू येतं. ए बापरे, भैरवी आणि सुकटणकर फूड्स मध्ये पार्टनर? अरे देवा, म्हणजे देसाई आपण त्या भैरवीला इथे बिझनेस करायचा नाही सांगितलं, हे सांगून चूकच केली की काय? हो ना, तो अनिश मागच्या वेळेस आपल्याला माझगावकरांना हुसकवून लावायचा प्लॅन घेऊन आला होता. तेव्हा तुम्ही आणि प्रभूबाईंनी त्याला नाही नाही म्हणालात. नाहीतर ते नसते आज आपल्या सोसायटीत. पण ते माझगावकर जर गेले असते तर सुकटणकर आले असते का? तेही खरंच आहे म्हणा. नाही नाही, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण त्या भैरवीला काहीतरी वेगळी ऑफर देऊया. हा, विसरा आता, ते शक्य नाही. अहो, ते सुकटणकर आपल्या पार्टनरला 10 बाय 10च्या खोलीमध्ये बिझनेस करू देतील का? ते स्वतःच नाही का मोठी जागा घेऊन देणार तिला? पण देसाई, तुमची खात्री आहे सुकटणकरच इथे आले होते? 100%. आणि तुमचा जर विश्वास नसेल ना, तर आपल्या सोसायटीचा CCTV फुटेज बघून घ्या. मग आता याचा आपल्यासाठी कसा वापर होईल याचा विचार करा. अहो, आपला फायदा कसा होईल ना ते बघा. नाहीतर ते माझगावकर आपल्या डोक्यावर बसतील. सुकटणकर इकडे येणार असतील तर आपला फायदा व्हायला हवा, नाहीतर ते इथे येता कामा नयेत. विचार करा, विचार. काम करायचं, पैसे कमवायचे आणि पैसे कमवून सुद्धा तक्रार नाही करायची. हे सगळं बरोबर आहे ग, पण म्हणून किती दिवस स्वतःचा अपमान करून घ्यायचा ग? ती हर्षा आहे ना, खूपच वाईट वागते ग. आता तर सहनच होत नाहीये. आणि भैरवी, मी माझ्या मुलीला घरी सोडून त्यासाठी जात नाही ना ग ऑफिसला. मी शिकली आहे, माझ्या शिक्षणाचा वापर व्हावा आणि नवऱ्याला संसारात मदत करता यावी ना, म्हणून काम करते. ती हर्षा सतत इन्सल्ट करते ग, आणि म्हणून माझा कॉन्फिडन्स पण जातो. म्हणूनच मी आता ना दुसरं काम बघते. अंडरस्टँड. खरंच बघ. भैरवी, मला काका म्हणत होते तू नवीन कंपनी सुरू करतेस ना? मी नाही ग, नाही. अगं, तू ती कॉम्पिटिशन म्हणजे त्यासाठीच पार्टिसिपेट केलंस ना? हा, हो. म्हणजे स्पर्धेत भाग घेतला, जिंकले, बक्षीस मिळालं. पण म्हणून मी त्यातच काम केलं पाहिजे याचं काही कंपल्शन नव्हतं ना. अगं पण भैरवी, तू करू शकतेस ते. हेच ऐकून कंटाळा आलाय आता मला योगिता. मी हे करू शकते, मी ते करू शकते, मी सगळं करू शकते. तूही सगळं करू शकतेस. पण शेवटी आपणच ठरवायचंय ना काय करायचंय, काय नाही करायचंय. आणि मला काहीच करायचं नाहीये. मी थकली आता. मला कुठेतरी निघून जावं असं वाटतं खरंच. नको तो बिझनेस, ते प्रेशर, सतत आपलं पैसे पैसे करत राहणं काहीच नकोय मला. बरं ठीक आहे, तू शांत हो. मला वाटलं तुझ्याकडे ओपनिंग असेल, मला मिळेल कदाचित जॉब. नाही ग, नाही. माझ्या डोक्यात तरी असं काही नाही आता. मी बाबांनाही सांगणार आहे, नका तुम्ही उगाच सगळ्यांना सांगत बसू हे. ठीक आहे, पण मला असं वाटतं की तू एकदा विचार कर. नाही म्हणजे तू ते करू शकतेस भैरवी. तू खरंच खूप चांगली बॉस आहेस आणि तू एखादी ना चांगली कंपनी सुरू करू शकशील आणि सुरू ठेवू शकशील.
मी ना चांगली नोकरी करू शकेन किंवा मी मुलांचा चांगला अभ्यास घेऊ शकेन असं मला वाटतं. मी असंच काहीतरी करेन. तू खूप ॲम्बिशियस होतीस भैरवी. आता मी फक्त थकली आहे योगिता. आता मला कुणाशीच भांडायचं नाहीये, कुणामुळे मनस्ताप करून घ्यायचा नाहीये, मला कुणाला काही सिद्ध करायचं नाहीये, मला काहीच करायचं नाहीये. आय एम सॉरी, मी तुला नाही मदत करू शकत.